तर वेलकम मित्रांनो. आज आपण लूप्स बघणार आहोत. लूप्स म्हणजे काय असतं? लूप्स म्हणजे काय असतं की एखादी टास्क आपल्याला रिपीट करायचं असेल तेव्हा आपण लूप्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगून देतो सिरियल वाला. तर जेव्हा आपण सिरियल डॉट बिगिन करतो म्हणजे ठीक आहे 9600. तर याचा अर्थ काय झाला की सिरियल कम्युनिकेशन जे आपण कम्युनिकेशन तुम्ही जर माझे बेसिक व्हिडिओ बघितले असतील त्याच्यात कम्युनिकेशनचे पार्ट्स मी तुम्हाला सांगितले आहे. तर हे सिरियल कम्युनिकेशन मध्ये येतं. तर जेव्हा आपण सिरियल कम्युनिकेशन करतो तेव्हा आपण याला लिहितो. ठीक आहे. तर याला आपण बर्ड रेट असं म्हणतो. ठीक आहे. तर 9600 बर्ड रेटला मी सिरियल बिगिन स्टार्ट करतो. ठीक आहे. वॉइड सेटअप मध्ये. तर हे सिरियल बिगिन केल्यानंतर आपल्याला कुठे दिसेल इथे सिरियल मॉनिटर म्हणून एक असतं. ठीक आहे. कोपऱ्यामध्ये राईट साईडला कॉर्नरला त्याच्यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला खाली एक विंडो येते. ठीक आहे. अशी काही विंडो व्हाईट कलरची दिसेल तुम्हाला. इथे तुम्ही 9600 बर्ड रेट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला जर काही प्रिंट करायचं असेल तुम्हाला या सिरियल बिगिन मध्ये म्हणजे सिरियल मॉनिटर बोलतो आपण त्याला. ठीक आहे. तर याला आपण असं लिहू शकतो सिरियल डॉट प्रिंट. याच्यामध्ये तुम्हाला जे पण काही प्रिंट करायचं आहे ते लिहू शकतात. समजा हॅलो लिहिलं. ठीक आहे. हॅलो लिहिल्यानंतर काय होईल की हॅलो 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 प्रिंट करत जाईल तो. आता ऑलरेडी आपण एक लूप मध्येच आहोत. ठीक आहे. व्हॉइड लूप म्हणजे काय की तो लूप मध्येच चालतो. ठीक आहे. बट आपल्याला लूपच्या मध्ये अजून एक लूप पाहिजे. सपोज आपल्याला लूपच्या मध्ये काही रिपीटेड काम करायचंय तर तेव्हा आपण यूज करतो लूप. तर तुम्हाला सांगेलच मी वेगवेगळ्या प्रकारचे लूप्स असतात. आधी तुम्हाला सिरियलच्या बद्दल सांगून देतो. सिरियल मॉनिटर मध्ये कसं आपण प्रिंट करतो ते आपण यूज करणार आहे लूप शिकताना. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हा कन्सेप्ट सांगून देतो. तर सिरियल डॉट प्रिंट केल्यानंतर हॅलो हॅलो माझं प्रिंट होत राहील कारण मी व्हॉइड लूप मध्ये आहे. ठीक आहे. राईट. तर मी त्याच्यासाठी काय करतो डिले करतो. ठीक आहे. डिले मी 2 सेकंडचा डिले ठेवतो म्हणजे 2000 मिली सेकंड. ओके. तर हा डिले मी ठेवलेला आहे. बट मला आता मी काय करेल इथे तुम्हाला करून दाखवतो मी कंपाईल करेल आधी व्हेरीफाय केलं. ठीक आहे. कंपाइलिंग होईल आणि कंपाईल झालेलं आहे आपलं डन कंपाइलिंग. एरर वगैरे काही आलेला नाही. ठीक आहे. तर याला अपलोड वर क्लिक केलं तर आपल्या आर्डिनो बोर्ड मध्ये अपलोड होईल. तुम्ही आर्डिनो युनो वगैरे तिथून सिलेक्ट करू शकतात आणि तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. आता माझ्या आर्डिनो बोर्ड मध्ये हे अपलोड झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिरियलवर दिसत असेल बघा हॅलो 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 असं 2-2 सेकंडच्या नंतर हॅलो हॅलो प्रिंट होते. बट हे एका पुढे एक येते. राईट. तर मी याच्यासाठी काय करेल याच्या पुढे फक्त एक स्लॅश एन टाकून देईल. म्हणजे काय होईल आता हॅलो प्रिंट होईल आणि स्लॅश एन म्हणजे याच्याने काय होईल की नेक्स्ट लाईन वर तो जाईल. म्हणजे प्रत्येक हॅलो तुमचा नेक्स्ट लाईन वर येईल तुमचा. ठीक आहे. आता मी याला अपलोड करतो परत. डायरेक्ट अपलोड केला तरी चालेल. तुमचा कंपाईल होतो मग अपलोड होतो. पण तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल तर आधी तुम्ही कंपायलेशन करा. ठीक आहे. आता इथे झालेलं आहे आपला. आता बघा आपलं प्रत्येक हॅलो नेक्स्ट लाईनवर येतोय. आता इथे जुनं आउटपुट पण आहे. आउटपुट क्लिअर करण्यासाठी इथे लास्टला एक ऑप्शन आहे बघा क्लिअर आउटपुट म्हणून. त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही तर आउटपुट क्लिअर होईल आणि तुम्हाला नवीन आउटपुट दिसेल. आता हे 2-2 सेकंड नंतर खाली खाली एका खाली एक ते प्रिंट होईल. ओके. असं काही ते प्रिंट होईल. तर याच्यामध्ये आता काय आहे आपल्याला शिकण्यासाठी मी तुम्हाला एक दाखवून देतो फॉर लूप. याला मी ब्लँक स्केचला अपलोड करतो म्हणजे आपल्याला आउटपुट येणार नाही हॅलो 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 ते येत राहील तर थोडं डिस्टर्ब होईल. त्यासाठी मी एक ब्लँक स्केच अपलोड करतो. ठीक आहे. तर हे अपलोड झालेलं आहे. याला आता आपण क्लिअर करून टाकू. ठीक आहे. आता मी तुम्हाला आधी एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. एक्झाम्पल कसं सपोज मला 1 2 3 4 5 6 7 8 असं काहीतरी मला प्रिंट करायचंय 10 पर्यंत 1 to 10 मला प्रिंट करायचंय. तर आपण नॉर्मली कसं करणार तर हे पूर्ण टाकल्यानंतर मी जेव्हा याला रन करेल
याला इथे डिले टाकून देतो, नाहीतर ते 1 2 3 4 5 6 7 8 9 वगैरे असं प्रिंट होतच राहील एकामागे. ठीक आहे, तर इथे मी डिले टाकून देतो 3 सेकंडचा. सॉरी, ठीक आहे. तर इथे मी डिले 3 सेकंडचा टाकलेला आहे. इथे मी अपलोड करतो आणि तुम्हाला दाखवतो आउटपुट कसं दिसतं. ठीक आहे, तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 झालंय, त्याच्या पुढे ते झालंय. आपण /n नाही टाकलंय म्हणून ते होतंय. ठीक आहे, बट याच्यात काय होतंय आपलं आता, की आपल्याला 9 वेळा लिहावं लागलं सिरियल डॉट प्रिंट, सिरियल डॉट प्रिंट, सिरियल डॉट प्रिंट. ठीक आहे, तर याच्यामुळे काय होतंय, आपल्याला खूप साऱ्या लाईन्स आपल्याला लिहावे लागते. टास्क आपला एकच आहे, आपल्याला प्रिंट करायचंय, पण ते आपण खूप वेळा लिहावं लागतंय आपल्याला. ठीक आहे, तर ते न करता आपण काय करणार, याला मी आता क्लिअर करतो एक. ठीक आहे, सध्या तरी याला बंद करतो. हा, आता तुम्हाला मी 3 प्रकारचे लूप्स दाखवणार आहे. ठीक आहे, सर्वात आधी काय, आपला एक डू वाईल एक लूप असतो. डू वाईल लूप म्हणजे काय असतो, व्हाईल म्हणजे काय, आता याच्यात तुम्हाला दाखवतो. व्हाईल म्हणजे काय, जोपर्यंत, एवढं लक्षात ठेवा फक्त. व्हाईल म्हणजे जोपर्यंत, आणि कंडिशन आपली असेल काहीतरी. ठीक आहे, तर जी ही आपली कंडिशन असेल ती. तर आता आधी आपण काय करून घेऊया, एक इंटिजर व्हेरिएबल इथे डिक्लेअर करून घेतो मी, इंटिजर ए. ठीक आहे, आणि याला 0 घेतो. आपण असंच काहीतरी व्हेरिएबल घेतलेला आहे. ठीक आहे, रॅन्डम व्हेरिएबल घेतला मी. तर इथे आता डू व्हाईल आपण एक छोटासा प्रोग्राम बनवून बघूया. ठीक आहे, याला आधी मी हे करतो. ठीक आहे, डू कर्ली ब्रॅकेट द्यायचा. ठीक आहे, आणि कर्ली ब्रॅकेट नंतर आपल्याला व्हाईल लिहायचंय. तर व्हाईल मध्ये आपलं काय असेल, कंडिशन असेल, काहीही आपण कंडिशन लिहू शकतो. तर सर्वात आधी मी काय केलंय, की इथे ए हा डिक्लेअर करून घेतलाय सेटअपच्या वर. ठीक आहे, तर ए ला मी काय केलंय, 0 केलेलं आहे. तर इथे काय करणार मी अशी काही कंडिशन लिहितो, मला 1 to 9 0 to 9 मला प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, तर मी काय करेल, इथे ए इज लेस दॅन 10 असं लिहेल. आता याचा अर्थ काय झाला, ठीक आहे, याचा अर्थ असा झाला की जोपर्यंत ए हा 10 पेक्षा लहान असेल तोपर्यंत ही कंडिशन चालूच असेल, म्हणजे ही कंडिशन थांबणार नाही. ओके, ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये प्रिंट करायचं आपल्याला, सिरियल डॉट प्रिंट. ओके, तर प्रिंट मध्ये आपल्याला काय करायचं, ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची. ठीक आहे, तर इथे काय होईल, जोपर्यंत ए हा लहान असेल तोपर्यंत हे प्रिंट होत राहील, हे प्रिंट होत राहील. ठीक आहे, तर हे प्रिंट होतच राहील, कारण इथे आपण ए ला चेंज नाही करत. इथे आपली ए ची इनिशियल जी व्हॅल्यू आपण डिक्लेअर केली ती आपली व्हॅल्यू इक्वल्स टू 0 येते. राईट, तर इथे आपल्याला काय करावं लागेल, ए ला मी तुम्हाला ऑपरेटर्स शिकवलं होतं त्याच्यामध्ये, प्लस प्लस आपण कशासाठी यूज करतो, जेव्हा आपल्याला +1 करायचं असतं त्याच्यामध्ये. तर इथे काय होईल, A+1 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 असं होत राहील आणि ए ची व्हॅल्यू आपली वाढत राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला डिले आपण टाकूया, कारण इथे आपल्याला आउटपुट बघायला सोपं जाईल. 3 सेकंडचा मी डिले टाकतोय. त्याच्यानंतर काय होईल, की ए आपला यूज झालेला आहे, तर परत ए ची व्हॅल्यू आपण परत 0 टाकूया, कारण तो नेक्स्ट लूप मध्ये काय करेल, त्याला परत ए ला प्लस प्लस करेल, तर तो ए ची व्हॅल्यू वाढतच जाईल आपली. ठीक आहे, त्याला आपल्याला परत 0 करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा एक छोटासा प्रोग्राम मी लिहिलेला आहे. तुम्ही थोडंसं नीट लक्ष देऊन बघा. तुम्हाला समजत असेल तर थोडं व्हिडिओ परत बघा, काही इश्यू नाही. तर याला मी आता एकदा अपलोड करून चेक करतो. व्हाईलचा अर्थ काय असतो, जोपर्यंत ही कंडिशन तुमची ट्रू आहे तोपर्यंत तुमचं आउटपुट चालू असेल. ठीक आहे, आता मी एकदा तुम्हाला हे आउटपुटच दाखवून देतो. इथे तुम्हाला 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंतच आउटपुट दिसत असेल. राईट, त्याच्यानंतर परत ते रिपीट होत आहे, बट ते थोडं समजत नाहीये. तर आपण काय करूया, ते इथे डिलेच्या नंतर एक सिरियल प्रिंट एलिमेंट टाकूया, प्रिंट टाकूया फक्त. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं /n ने, सॉरी हा स्लॅश नाही, हा वाला आहे, /n ने आपण नेक्स्ट लाईन वर जाऊ शकतो. राईट, तर आपण हेच यूज करणं, आपण नेक्स्ट लाईनला जाऊया.
आणि आपल्याला थोडंसं क्लिअरली समजेल की प्रत्येक एक्झिक्युशन मध्ये काय काय आउटपुट येत आहे, एका एक्झिक्युशन मध्ये काय आउटपुट येत आहे. ठीक आहे, तर याला मी अपलोड करतो परत एकदा. ठीक आहे, याला मी क्लिअर करतो तुम्हाला समजण्यासाठी. हे बघा, याचं आउटपुट तुम्हाला दिसत असेल 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे आपण एकाच वेळेस ते केलं. नाहीतर आपण मागच्या वेळेस आपण कसं केलं होतं, प्रत्येक लाईनवर एक 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 प्रिंट 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 केलं होतं, राईट. तर ते थोडंसं चुकीचं आहे. तसंही केलं तर काही इश्यू नसतो, पण ऍक्च्युअल पद्धत जी असते ती लूप वगैरे यूज करून असते. कारण शॉर्टेस्ट वे मध्ये तुम्ही जेवढा प्रोग्राम लिहिणार तेवढं तुमच्या आर्डिनोला चांगलं असेल. ओके, तर हे एक छोटासा तुम्हाला प्रोग्राम लिहून दाखवला. त्याच्यानंतर एक आपला जो डू वाईल असतो त्याच्यानंतरचा आपला जो लूप आहे तो वाईल लूप आहे. तर वाईल लूप आपल्याला डू वाईल आणि वाईल मध्ये काय फरक आहे की डू वाईल मध्ये पहिल्यांदाच तुमचं हे रन होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची कंडिशन चेक होते. जरी ए हा पहिलेच 11 असेल तरी तो काय करेल, 11 तो इथे प्रिंट करेल, 11 प्रिंट करेल, सिरियल प्रिंट मध्ये तो 11 प्रिंट करेल आणि मग जाऊन चेक करेल की अरे 11 तर लहान आहे, तर मग तो या लूप मधून बाहेर निघून जाईल. पण पहिल्यांदा तो प्रिंट करेल. बट आपल्याला असं करायचं नसेल तर आपण यूज करू शकतो व्हाईल लूप. ठीक आहे, तर आपण व्हाईल लूप बघूया कसा असतो. बाकीचं मी तसंच राहू देतो, फक्त तुम्हाला लूपचं सांगतो कसं असतं. ठीक आहे, व्हाईल लूप लिहिण्यासाठी फक्त व्हाईल लिहायचा. याच्यामध्ये तुमची कंडिशन टाकायची. कंडिशन आपली सेम राहील, ए इज लेस दॅन 10. आणि ठीक आहे, आणि याच्यामध्ये सिरियल प्रिंट करणार आपण. आपल्याला ए प्रिंट करायचं आहे, राईट. तर ए ला आपण प्रिंट करणार इथे. तर काय होईल की ए प्रिंट होत राहील. ओके, आता याच्यामध्येही आपल्याला ए ला प्लस प्लस करावा लागेल, नाहीतर तो वाढणारच नाही, मग तो इनफायनाइट लूप मध्ये चालला जाईल. ठीक आहे, तर हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा, जो तुमचा व्हेरिएबल असतो त्याला कधीही प्लस प्लस करा, त्याची व्हॅल्यू चेंज करा किंवा त्याला मायनस मायनस करा, जेही असेल तुम्ही त्याची व्हॅल्यू कमीत कमी चेंज करा. कारण तुमचा जो लूप असतो तो ब्रेक करण्यासाठी तुमची जी कंडिशन असते ती कंडिशन तुमची जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत तुमचा लूप चालतच राहील. जर तुम्ही त्याला प्लस प्लस केलंच नाही तर तुमचा लूप इनफायनाइट चालत राहील. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच लोकांना याच्यात कन्फ्युजन होतं आणि ते चुकीचं करतात. ठीक आहे, तर मी अपलोड करून तुम्हाला दाखवतो कसं दिसेल. आधी मी जुनं आउटपुट हे करतो आणि याला अपलोड. ओके, अपलोड होते. एक तुम्हाला क्लिअर करून दाखवलं. ठीक आहे, याच्यामध्ये पण बघा तुम्हाला एका खाली एक तुमचं आउटपुट येते, कारण आपण हे डिले आणि हे सर्व दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्येही सेम वर्किंग आहे, बट फक्त याच्यात एवढंच आहे की पहिल्यांदा तुमची कंडिशन चेक होते, त्याच्यानंतर तुमचे स्टेटमेंट रन होतात. डू वाईल मध्ये काय होतं, पहिल्यांदा तुमचं स्टेटमेंट रन होऊन जातं, त्याच्यानंतर कंडिशन चेक होते. जर कंडिशन राईट असेल तरच पुढचं स्टेटमेंट ते मधलं त्याच्यात रन होतं. ओके, तर आपला त्याच्यानंतरचा तिसरा लूप आहे फॉर लूप. तिसरा लूप आपला फॉर लूप आहे. तर याच्यामध्ये मी क्लिअर करतो आणि तुम्हाला दाखवतो. सिरियल मॉनिटरला बंदच करतो. त्याच्यानंतर तुम्हाला वाईल लूप काढून फॉर लूप दाखवतो. फॉर लूपचा तुमचा सिंटॅक्स जो असतो तो असा काही असतो. ठीक आहे, फॉर लूप मध्ये काय असतं, आपण फॉर लिहितो, त्याच्यानंतर इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट. इथे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट दोघी लिहितो. तर तुम्हाला एक एक सांगून देतो, एक्सप्लेन करून देतो. इनिशियलायझेशन म्हणजे काय असतं की तुमचा जो व्हेरिएबल आहे त्याची इनिशियल कंडिशन काय आहे, तुमची इनिशियल कंडिशन नाही, इनिशियल तुमची व्हॅल्यू, कंडिशन नाही व्हॅल्यू. तर व्हॅल्यू म्हणजे काय की सपोज ए आपला हा जो व्हेरिएबल आहे याची व्हॅल्यू आपण 0 दिली आहे. तर आपण इथे काय करतो, प्रत्येक एक्झिक्युशन नंतरची व्हॅल्यू सेट करतोय. तर हे करायची आपल्याला गरज नाही पडत, मग फॉर लूप मध्येची गरज नाही. ओके, तर इथेच आपण डायरेक्टली ए इक्वल्स टू 0 करू शकतो. त्याच्यानंतर कंडिशन, कंडिशन आपली काय आहे
ती आपण इथे लिहिणार, जसं आपण वाईल लूप मध्येही लिहित होतो a इज लेस दॅन 10. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, जे पण आपल्याला इन्क्रीमेंट करायचं असेल, ए प्लस प्लस करायचं असेल किंवा ए मायनस मायनस करायचं असेल, डिक्रीमेंट करायचं असेल तर डिक्रीमेंट करू शकतो. तर आपण त्याचं लिहिणार कसं ते एकदा तुम्हाला दाखवून देतो. फॉर इनिशियलायझेशन करणार आपण a इक्वल्स टू 0, त्यानंतर सेमिकोलन देणार इथे. ठीक आहे, याला सेमिकोलन आपण बोलतो. a इज लेस दॅन 10 ही आपली कंडिशन झाली. त्याच्यानंतर आपलं इन्क्रीमेंट a प्लस प्लस. ठीक आहे, तर हे तुमचं इन्क्रीमेंट झालं. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट देणार आणि इथे जेही तुम्हाला रिपीट याच्यामध्ये पाहिजे असेल ते लिहायचं. जसं आता आपल्याला सिरियल डॉट प्रिंट पाहिजे आहे, राईट. तर सिरियल डॉट प्रिंट मध्ये आपण काय करणार, इथे ए ला प्रिंट करणार आणि बाकी सर्व आपण इथे हँडल केलेलंच आहे की सर्वात पहिले व्हॅल्यू 0 पाहिजे, त्याच्यानंतर a इज लेस दॅन 10 पाहिजे, a प्लस प्लस पाहिजे. ठीक आहे, तर हे सर्व आपण इथे ऑलरेडी हँडल केलेलंच आहे, तर याला हँडल करायची आपल्याला गरज नाही. तर मी एकदा याला अपलोड करतो आणि चेक करूयात आपण की कसं आपलं आउटपुट दिसते. ठीक आहे, तर आपण सिरियल मॉनिटर मध्ये जाऊयात, क्लिअर करूया आणि चेक करूयात की कसं आपलं आउटपुट दिसते. तर बघा, हे सेम टू सेम आपलं वाईल लूप आपलं जसं एक्झिक्यूट होत होतं तसंच आपलं फॉर लूपही एक्झिक्यूट होतंय. फक्त काय असतं की प्रत्येक लूपसाठी वेगवेगळे कंडिशन्स आपण असतात की त्या कंडिशन मध्ये आपण ते लूप्स यूज करतो. त्या कंडिशन तुम्हाला लगेच काही कळणार नाही, जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग थोडी कराल, थोडं तुम्ही बघाल, तर तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली हळूहळू हळूहळू समजेल की कोणता लूप केव्हा यूज करायचा. ठीक आहे, मोस्टली लोक फॉर लूपच यूज करतात. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मी पण फॉर लूप जास्त यूज करतो. बट काही कंडिशन्स मध्ये आपल्याला वाईल लूपही यूज करावा लागतो किंवा डू वाईलही यूज करावा लागतो. डू वाईल तर खूपच रेअरली आपण यूज करतो, बट प्रत्येक लूपचं एक इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण सांगणार मी तुम्हाला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स काय असतात ते बघूया. ठीक आहे, थँक्यू.